नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ॲग्रिकॉस विशाल हिवाळे तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत करतो आपल्या एच फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, आपण या कापसाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत आणि कापसाचा जर कधी आपण विचार केला ऑल महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये, तर आता लागवड करून आपल्याला 50 ते 60 दिवस या ठिकाणी कंप्लीट झालेले आहे. तर अशा वेळेस काय करायचं असतं आपल्याला, कापूस पिकाची जी काही दुसरी फवारणी असते, तर ती दुसरी फवारणी आपल्याला या ठिकाणी करून घेणं गरजेचं आहे. यामागचं कारण म्हणजे कापसावरती आपण पहिल्यांदा फवारणी केलेली असते, तर त्यामध्ये काय आपला फक्त मावाच कंट्रोलमध्ये आलेला असतो आणि जे काही नंतरचा अटॅक असतो, समजा जे काय आपलं हिरवी माशी असते, हिरवा तुडतुडा असतो, पांढरी माशी असते, तर अशा प्रकारचे अटॅक आपल्याला कापसावर झालेले दिसतात. आणि थोड्या का फार प्रमाणात जे काय असतं मित्रांनो, तर तिथं आपल्याला माव्याचाही प्रादुर्भाव दिसतो. तर माव्याचा प्रादुर्भाव आपल्याला पानाच्या खालच्या साईडने जे तर दिसूनच येतो आणि जे काही हिरवा तुडतुडा असतो तो पानाच्या वरच्या साईडनं शेंड्यामध्ये असतो. शेंड्याच्या अशा वाट्या झालेल्या आपल्याला दिसून येतात. काही पानं पिवळी का झालेली दिसून येतात. काही साईडचे पानं जे आहे ते लाल झालेले आपल्याला दिसूनच येतात. तर त्यासाठी आपल्याला इथं दुसरी फवारणी करणं गरजेचं असतं. तर दुसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, UPL कंपनीचं आप्पाचे हे उत्पादन त्या ठिकाणी घ्यायचं आहे. यासोबत याने काय होणार आहे, जो काही मावा आहे तुमचा थोडाफार असलेला, तो कंट्रोलमध्ये येणार आहे आणि नेक्स्ट जे काय असतं आपले 15-20 दिवस तिथपर्यंत येऊही देणार नाही आहे. तर दुसरी जर उत्पादन बघितलं यामध्ये आपण, तर PI कंपनीचं हे उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे. याने काय होणार आहे, तुमची जी काही हिरवा तुडतुड आहे, पांढरी माशीचं थोडंफार अटॅक झालेला आहे, किडीचा अटॅक झालेला आहे, तो सर्व इथं नायनाटच्या ठिकाणी याने होणार आहे. यासोबत जर आपण बघितलं तर पिकाची चांगली हाईट जर झालेली असेल मित्रांनो, तर आपल्याला कुठलंही त्या ठिकाणी पोषक वगैरे टॉनिक वगैरे घ्यायची गरज नाही. पण पिकाची जर हाईट थोडीफार तुम्हाला कमी वाटत असेल तर एखादं टॉनिक तिथं घेऊ शकता. त्यामध्ये PI कंपनीचं बायोविटा घेऊ शकतं. त्याने तुम्हाला ग्रीनरीही चांगल्या प्रकारे येणार आहे आणि हाईटही चांगल्या प्रकारचे त्या ठिकाणी तुमच्या प्लॉटची होऊन जाईल. या व्यतिरिक्त सिजेंटा कंपनीचं ही सबियॉन ही टॉनिक तुम्ही घेऊ शकता. याने ग्रीनरी चांगली येईल आणि हाईटही त्या ठिकाणी कापसाची चांगल्या प्रकारे होईल. पण शेतकरी मित्रांनो, गरज असेल तरच त्या ठिकाणी टॉनिकचा वापर करा. अन्यथा जो काही पिकावरती व्यर्थ होणारा खर्च आहे, तो व्यर्थ होणारा खर्च टाळा. त्या व्यतिरिक्त एखादं खत व्यवस्थापन त्या ठिकाणी करा. त्यामध्ये तुम्ही 126100 हे खत व्यवस्थापनही करू शकता फवारणीमध्ये. या व्यतिरिक्त जर बघितलं आपण, तर मागच्या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला ICL कंपनीचं 113624 हा ग्रेड सांगितलेलाच आहे. तर त्या ग्रेडचाही त्या ठिकाणी तुम्ही वापर करू शकता. पण जो काही व्यर्थ खर्च आहे, तर तो व्यर्थ खर्च टाळा आणि उत्पादनामध्ये आपल्या वाढ करून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, ही झाली तुमची कापूस पिकाची दुसरी फवारणी, मी तिथं सांगितलेलीच आहे. तर खत व्यवस्थापनामध्ये काय जे करायचं आहे आपल्याला, तर त्याचा एक व्हिडिओ मी संपूर्ण आपल्या चॅनलवर लवकरच टाकत आहे. तोपर्यंत या व्हिडिओला गरजवंत शेतकऱ्यापर्यंत शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तुमची काही क्वेश्चन असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवण्याचा नक्की प्रयत्न करा. तुम्ही आपला व्हिडिओ कुठून बघताय, तुमचा कापूस पिकावर काही कशा प्रकारचा अटॅक झालेला आहे, त्या ठिकाणी माव्याचा आहे का पांढऱ्या माशीचा आहे का हिरव्या तुडतुड्याचा आहे, तर हाईट कशी आहे तुमच्या कापसाची, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमचे जे काही प्रश्न असतील ते, आणि चॅनलला सबस्क्राईब करून